हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? स्टडी जोरात चाललाय. वर्ब ॲडवर्ब बरोबर, नाऊन, प्रोनाउन्स, ॲडजेक्टिव्ह. Most of the students you should write all these things in your English notebook. Okay, so we'll get more than 6 marks for this as far as English question paper is considered. Today we are going to learn how to send or how to get some important books as far as English subject is considered. मग आता तुम्हाला हा प्रश्न 3 मार्काला, 2 मार्काला किंवा 5 मार्काला येत असतो. फॉर्म्युला मॅनेजरला डिपार्टमेंटमधून पुस्तकांचं जे रेपोर्ट असतं ना, तिथून आपल्याला मित्र टू द मॅनेजर असं लिहायचं. टू द स्पेलिंग चुकायचं नाही. टू द मॅनेजर बुक डिपार्टमेंट अकोला आणि तारीख टाकली तर टाका, बरोबर की नाही. सब्जेक्ट विषय तुम्हाला लिहायला लागेल. एन ऑर्डर फॉर बुक्स, एन ऑर्डर फॉर बुक्स. सब्जेक्ट बुक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नोटबुक्स असतील किंवा डायजेस्ट मॅथ सायन्सचे बुक्स असतील, वेगवेगळे असतील. हेच असेल असं नाही, सब्जेक्ट वेगळं असेल. इथे पण वेगळं असेल. मॅनेजर ॲड्रेस पण आय वॉन्ट द फॉलोइंग बुक्स इमिजिएटली. आय वॉन्ट द फॉलोइंग बुक्स इमिजिएटली. मला खालील पुस्तकं तुरंत हवे आहेत, नाही का. मग कोणते पुस्तक हवे आहेत इमिजिएटली? हायस्कूल इंग्लिश ग्रामर, हायस्कूल इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश कंपोजिशन, निबंध, इंग्लिश कंपोजिशन. दिस टू बुक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर नाही. अशा प्रकारे हायस्कूल इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश कंपोजिशन. आय रिक्वायर देम अर्जंटली. आय रिक्वायर देम अर्जंटली बिकॉज examination is quite near. examination is quite near म्हणजे लवकरच परीक्षा येत आहे, म्हणून मला वरील पुस्तकांची नितांत गरज आहे का नाही. म्हणून ते हायस्कूल इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश कंपोजिशन म्हणजे निबंधाचे. आय रिक्वायर देम अर्जंटली, मला तातडीने पाहिजे. बिकॉज एक्झामिनेशन इज क्वाईट नियर. एक्झामिनेशन इज क्वाईट नियर. लवकरच परीक्षा सुरू होणार आहे, म्हणजे मला अभ्यासाला ते पुस्तकं हवे आहेत. प्लीज सेंड मी द अबाव बुक्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. प्लीज सेंड मी दिस 2 बुक्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. थँकिंग युअर्स फेथफुली. XYZ काय करायचं ते तुमची सही करायची नाही. XYZ आणि ॲड्रेस शेअर करा, लाईक करा. मित्र हो, असे 2 लिहा तुमच्या इंग्लिशच्या नोटबुकमध्ये. ओके, बाय, थँक्यू.